हॅलो एव्हरीवन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSCला विचारलेल्या बिझनेस इन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस कॉमर्स पेपर नंबर 2 मधले जे आतापर्यंत PYQ झालेले आहेत फ्रॉम 2016 टू 2025 ओके सगळे कव्हरअप करणार आहोत. त्यामुळे जेव्हा आपण युनिट वाईज PYQ अनालिसिस करतो वी कॅन इझिली अंडरस्टूड एक्झॅक्टली कोणत्या कॉन्सेप्ट पासून आपल्याला काय केलेले आहेत तर क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, सो स्टार्ट करूयात. चला, फर्स्ट क्वेश्चन बघा. आता हे आपण पहिले अनालिसिस करतो 2015 जून 2015. सो विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड आस्पेक्ट ऑफ द इंटरनॅशनल बिझनेस एक्सपोर्टिंग जॉईंट व्हेंचर लायसनिंग अँड कन्फर्म टू द बाउंड्रीज ऑफ द वन कंट्री. ओके, सो कोणता पार्ट इंटरनॅशनल बिझनेसचा नाही आहे हे विचारलेलं आहे. तर त्याचं राईट आन्सर असणार आहे कन्फाईन टू द बाउंड्रीज ऑफ द वन कंट्री. म्हणजे एकाच कंट्रीमध्ये आपण लिमिटेड राहतो का इंटरनॅशनल बिझनेसमध्ये? नाही. इंटरनॅशनल बिझनेसमध्ये आपण मोर दॅन वन कंट्रीमध्ये काय करू शकतो? वी कॅन इझिली सेल अवर गुड्स फ्रॉम वन टू मोर कंट्री. सेकंड क्वेश्चन आहे अ मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इज डिफाईन ॲज. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन कशाला म्हटलेलं आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट, हॅविंग multi-thing workshop having supplier in the more than one country. Option number C, carrying out production or operation in more than one country. ओके, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन ज्या बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्याच्यावरती क्वेश्चन आहे. आणि ऑप्शन नंबर डी आहे हॅविंग मोर दॅन 100 व्हॉलंटरीज. ओके, तर याचा राईट आन्सर असणार आहे कॅरिंग आउट प्रोडक्शन ऑर ऑपरेशन इज मोर दॅन वन कंट्री. जसं आपण सांगितलं की मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असेल, देन MNC, ओके, त्याच्यानंतर ग्लोबलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी एकाच रूपच्या अंडर येतील. म्हणजेच आपण काय करू शकतो, एका कंट्रीपेक्षा बाहेर जाऊन जेव्हा आपण प्रोडक्शन सेल करतो त्याला आपण मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असं म्हणू शकतो. ओके, ऑप्शन नंबर 3 क्वेश्चन नंबर 3, अँटी डम्पिंग अँड काउंटरव्हेलिंग ड्युटीज आर इम्पोज्ड अंडर. आता हे अँटी डम्पिंग ज्या ड्युटीज लावल्या जातात ह्या कशाच्या अंडर लावल्या जातात? ऑप्शन नंबर फर्स्ट आहे रिजनल ट्रेड ॲग्रीमेंट. सेकंड आहे ऑप्शन ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट मेजर. थर्ड आहे ट्रेड रिलेटेड इन्व्हेस्टमेंट अँड प्रॉपर्टीज राईट. अँड ऑप्शन नंबर डी आहे कस्टम टॅरिफ ॲक्ट 1975. ओके, सो याचं राईट आन्सर असणार आहे कस्टम टॅरिफ ॲक्ट 1975 नुसार अँटी डम्पिंगच्या ज्या काही ड्युटीज आहेत ह्या काय केल्या जातात, कंट्री आपले याच्यासाठी रूल्स रेग्युलेशन फॉलो करू शकते कस्टम टॅरिफ ॲक्ट 1975. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, द थेरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेजेस वॉज प्रोपाउंडेड बाय. आता थेरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेजेस कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे तर ॲडम स्मिथ. आता ह्या थेरी ज्या आहेत इंटरनॅशनल फार महत्त्वाच्या आहेत कारण याच्यावरती 100% तुम्हाला ह्या वर्षीसुद्धा क्वेश्चन बघायला मिळेल. ठीक आहे, डेव्हिड रिकार्डने कंपॅरेटिव्ह थेरी इंट्रोड्यूस केलेली आहे. हिक्चर ऑली हे एकच यांची थेरी आहे ज्याच्यामध्ये 2 फॅक्टर्स एन्डोर्समेंट थेरी काय केलेली आहे त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे हिक्चर आणि ऑली. ओके, आणि ॲडम स्मिथने कॉस्ट ॲडव्हान्टेजेस ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेजेस थेरी काय केलेली आहे तर इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके, ह्या थोड्या थेरी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे आता नाफ्ता. हे सुद्धा काय आहे, हा ठरलेला क्वेश्चन आहे. नाफ्तावरती तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन बघायला मिळेल. विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज नॉट अ पार्ट ऑफ नाफ्ता. ओके, नाफ्ताची कोणती कंट्री नाही आहे तर मेक्सिको आहे, कॅनडा आहे आणि US आहे. ठीक आहे, तर युनायटेड किंगडम ही नाफ्ताची कंट्री नाही आहे, मेंबर कंट्री नाही आहे. तर त्याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर ए असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द 2 मेन फिजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियर कोणते आहेत? ऑप्शन नंबर फर्स्ट ब्लॉक्ड अकाउंट अँड एक्सचेंज रेट. ऑप्शन बी एक्सचेंज कंट्रोल अँड एक्सचेंज इंटरव्हेन्शन. ऑप्शन नंबर सी अँटी डम्पिंग ड्युटी अँड काउंटर बिलिंग ड्युटीज. आता हाच क्वेश्चन तुम्हाला इथेही बघायला मिळेल. ओके, तोच क्वेश्चन काय केलेला आहे, थोडासा मॉडिफाय करून विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 6 म्हणजे एकाच पेपरमध्ये ह्या दोन्ही कॉन्सेप्ट काय केलेले आहेत तर रिपीट केलेले आहेत. देन ऑप्शन नंबर डी आहे मॉनिटरी अँड फिजिकल पॉलिसी. तर लक्षात ठेवा फिजिकल पॉलिसीशी रिलेटेड काय आहे तर अँटी डम्पिंग ड्युटीज अँड काउंटर बिलिंग ड्युटीज हे राईट आन्सर असणार आहे. बाकी हे जे आहेत हे सगळे काय आहेत तर मॉनिटरी पॉलिसी रिलेटेड असणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, द गव्हर्नमेंट स्टार्ट बाईंग द डोमेस्टिक करन्सी टू मेंटेन इट्स एक्सचेंज व्हॅल्यू.
द प्रोसेस इज कॉल्ड बॅलन्सिंग, मेंटेनिंग, पेगिंग अप. ओके, तर याचा राईट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर सी, पेगिंग अप. ओके, पेगिंग अप, पेगिंग डाऊन, बॅलन्सिंग, मेंटेनिंग काय आहे आपल्याला डिटेल बघावं लागेल. चला नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. ओके, बॅलन्स ऑफ पेमेंटसुद्धा महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये करंट अकाउंट येतं, कॅपिटल अकाउंट येतं आणि युनिलेटरल पेमेंट अकाउंटसुद्धा येणार आहे. तर कोणता नाही असं विचारलेलं आहे, त्यामुळे त्याचा राईट आन्सर सेविंग अकाउंट असणार आहे. ओके, नेक्स्ट आहे द रिस्क अरायझिंग फ्रॉम द अनसर्टन इकॉनॉमिक अँड सोशल परफॉर्मन्स अँड डिस्क्रिमिनेटिंग इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ द कंट्री. तर याला कोणत्या टाईपची रिस्क म्हटलेली आहे, तर त्याला आपण कंट्री स्पेसिफिक रिस्क असं म्हणतो. पॉलिटिकल रिस्क पॉलिटिक्सशी रिलेटेड असेल, कल्चरल असेल, देन मार्केट रिस्क, हे टाईप्स ऑफ रिस्कचा काय आहे तर टॉपिक आहे. त्याच्यामधून हा क्वेश्चन विचारलेला आहे. द रिस्क अरायझिंग फ्रॉम द अनसर्टन इकॉनॉमी अँड सोशल परफॉर्मन्स. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. The economic system in which the productive assets are owned and operated by the central governing body or administrative authority. तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, कॉमन कमांड इकॉनॉमी असं म्हणणार आहोत. ओके, ज्याच्यावरती काय आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं की कमांड इकॉनॉमी त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल. हे 10 क्वेश्चन 2010 क्वेश्चन आहे जे 2025 जूनमध्ये विचारले होते. आता याच्यावरून लक्षात ठेवा हे 2 टॉपिक फार महत्त्वाचे आहेत. थेरीज ऑफ इंटरनॅशनल ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट करावं लागेल. टाईप्स ऑफ रिस्क आपल्याला बघाव्या लागतील डिटेल, आणि त्याचबरोबर बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस ज्या आहेत, ज्या मोड ऑफ एंट्रीज आहेत, ओके, ते सुद्धा टॉपिक महत्त्वाचे असणार आहेत. पुढच्या इयरकडे जाऊया आपण, एप्रिल 2024. ओके, काय विचारलेले आहेत बघा क्वेश्चन. WTO महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्रिन्सिपल ऑफ WTO. ओके, WTOचे प्रिन्सिपल, WTOचे ऑब्जेक्टिव्ह, WTOचे फंक्शन, हे 3 पॉईंट बघून ठेवा. ज्याच्यामध्ये फ्री ट्रेड आहे, नॉट डिस्क्रिमिनेशन आहे, फेअर कॉम्पिटिशन आहे आणि डिस्क्रिमिनेशन आहे. आता WTO डिस्क्रिमिनेशन करतं का हो, नाही, त्यामुळे नॉट विचारलेलं आहे. त्याचं राईट आन्सर असणार आहे डिस्क्रिमिनेशन. सेकंड क्वेश्चन, डिसइक्विलिब्रियम इन द बॅलन्स ऑफ पेमेंट इज कॉज बाय विच ऑफ द इकॉनॉमिक फॅक्टर. ओके, तर इकॉनॉमिक फॅक्टरवरती इम्पॅक्ट करण्यासाठी कोणता टाईप आहे डिसइक्विलिब्रियमचा, तर हे बॅलन्स ऑफ पेमेंट काय आहे, तर बॅलन्स ऑफ पेमेंट आपल्याला बॅलन्स करण्यासाठी डिसइक्विलिब्रियम काय आहे त्याचे काही टाईप्स दिलेले आहेत. तर सिक्युलर डिसइक्विलिब्रियम, रिलिजियस डिसइक्विलिब्रियम, युनिफॉर्म डिसइक्विलिब्रियम, इनकन्सिस्टन्स डिसइक्विलिब्रियम, हे आपल्याला बघायला लागतील. बट याचं इकॉनॉमिक्सशी रिलेटेड असल्यामुळे सेक्युलर डिसइक्विलिब्रियम याचं राईट आन्सर असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 3. आयडेंटिफाय अ फॅक्टर दॅट doesn't play अँड इम्पॉर्टंट रोल इन अट्रॅक्टिंग FDI. ओके, FDIला अट्रॅक्ट करणार नाही असा कोणता फॅक्टर आहे. लॉ, रूल्स, रेग्युलेशन महत्त्वाचे आहेत, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर महत्त्वाचे आहे, कॉस्ट रिसोर्सेस महत्त्वाचे आहेत, बट लँग्वेज महत्त्वाची आहे का हो, नाही आहे. दॅट्स वाय काय असणार आहे तर हे राईट आन्सर असणार आहे. आता इथे थोडंसं लक्षात ठेवा, ही जी कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस थेरी कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे, इथे आन्सर माझं रॉंग क्लिक झालेलं आहे. तर याचं मायकल काय आहे तर राईट आन्सर आहे. ओके, कॉम्पिटेटिव्ह ॲडव्हान्टेजेस थेरी कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे तर मायकलने इंट्रोड्यूस केलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ जॉईंट व्हेंचर. जॉईंट व्हेंचरचं कॅरेक्टरिस्टिक कोणतं नाही आहे. इक्विटी पोझिशन हेल्ड बाय ईच ऑफ द पार्टनर. ओके, राईट आहे. पॉसिबल ओनली विथ द लीगल इनकॉर्पोरेटेड एंटिटीज, intended by the partner to share the management, but one of the partners acquire complete stock of the other. No. कोणता एखादा पार्टनर दुसऱ्या पार्टनरचे स्टॉक ॲक्वायर करू शकतो का, नाही. जॉईंट व्हेंचर म्हणजे काय होतं, 2 व्यक्ती एकत्र येऊन किंवा 2 देश एकत्र येऊन, म्हणजे बेसिकली एकत्र येऊन एक टेम्पररी ॲग्रीमेंट असतं, एखाद्या ठराविक प्रोजेक्टवरती काम करतात. प्रोजेक्ट कंप्लीट झाला की त्यांचा बिझनेससुद्धा काय होणार आहे तर जॉईंट व्हेंचर ते कंप्लीट होणार आहे. इट्स अ टेम्पररी ॲग्रीमेंट बिटवीन 2 पार्टीज असं म्हटलं जातं जॉईंट व्हेंचर. ठीक आहे. आता इकॉनॉमिक इंटिग्रेशन किंवा रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनवरती हा क्वेश्चन आहे. हा पण खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट
द लेवल ऑफ रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन. याच्यामध्ये कस्टम युनियन आहे, इकॉनॉमिक मार्केट आहे, इकॉनॉमिक युनियन आहे, सॉरी कॉमन मार्केट आहे, इकॉनॉमिक युनियन आहे, बट नॅशनल युनियन असा काही पार्ट नाही आहेत. टोटल याच्यामध्ये 6 ते 7 काय आहेत तर युनियन आहेत. ओके, पहिलं आहे प्रेफरन्शियल ट्रेड आहे, त्याच्यानंतर आहे फ्री ट्रेड आहे, त्याच्यानंतर मग कस्टम युनियन येतो, नंतर कॉमन मार्केट येतं, त्याच्यानंतर इकॉनॉमिक युनियन येतं आणि त्याच्यानंतर पॉलिटिकल येतं. ओके, जसजसे काय आहेत तर त्यांचे टॅरिफ किंवा बॅरियर याच्याशी रिलेटेड हे रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशनची कॉन्सेप्ट आहे. बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिटेल लर्न करणार आहोत. हे 6 क्वेश्चन लक्षात आले का? चला पुढे जाऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द गोल ऑफ कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा गोल कोणता नाही आहे असं विचारलेलं आहे. नॉट इन्शुअर इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आहे, प्रमोट इम्पॉवरमेंट ऑफ द वुमेन अँड डिप्रेस्ड क्लासेस. ओके, वुमन इम्पॉवरमेंट असेल, डेव्हलप अवेअरनेस अमंग द इश्यू ऑफ सोशल कन्सर्न, त्याच्यासाठीच कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी असतं की एक सोशल अवेअरनेस क्रिएट करणं, सोशल वेलफेअरला महत्त्व देणं. बट नाही आहे कोणता? टू ॲक्वायर बेनिफिट अँड टॅक्स कन्सेशन फ्रॉम द गव्हर्नमेंटकडून कन्सेशन मिळावं टॅक्समध्ये, म्हणून कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट केली जाते का? उत्तर नाही. दॅट्स वाय राईट आन्सर ऑप्शन नंबर डी असेल. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मोड ऑफ एंट्री ऑफ द इंटरनॅशनल पेमेंट बिझनेस. नॉट विचारलेलं आहे. हे प्रत्येक क्वेश्चनमध्ये हे फार महत्त्वाचं आहे. हे सिंगल ऑप्शनवाले क्वेश्चन हे लक्षात ठेवा की याच्यामध्ये नॉट, डझंट, ओके, ह्या गोष्टींवरती तुम्ही प्रॉपर कॉन्सन्ट्रेट करणं महत्त्वाचं आहे. तर आता इथे काय सांगितलं आहे, जसं मी सांगितलं मग अशी इंटरनॅशनलच्या बिझनेसमध्ये ज्या एंट्रीज आहेत त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत. डायरेक्ट एक्सपोर्टिंग, इनडायरेक्ट एक्सपोर्टिंग, इंटर कार्पोरेटेड ट्रान्सफर, बट पर्सनलाइज सेल्स कॉन्ट्रॅक्टाची काही सिस्टीम नाही आहे. दॅट्स वाय याचा राईट आन्सर ऑप्शन नंबर डी असेल. क्वेश्चन नंबर 9. एक मिनिट. Which of the following entry strategy is adopted by the मॅकडोनाल्ड इन द इंटरनॅशनल मार्केट. आता मॅकडोनाल्डची इंटरनॅशनल बिझनेसमधली स्ट्रॅटेजी कोणती आहे? तर फक्त लायस्टिंग घेतले का त्यांनी? स्ट्रॅटेजिक अलायन्स केलेला आहे का? नाही. तर आपल्याला माहिती आहे की मॅकडोनाल्ड काय आहे, त्यांच्या फ्रँचायझीज आहेत बऱ्याच कंट्रींमध्ये, राईट. ते काय करतात तर आपली मेथड्स ऑफ प्रोडक्शन किंवा आपली जे सिस्टीम आहे, आपली मेथड्स आहे, ही काय करतात तर सेम फॉलो करतात प्रत्येक कंट्रीमध्ये. त्याला फ्रँचायझिंग असं म्हटलं जातं. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग टाईप ऑफ FDI इन्क्लूड्स क्रिएशन अ न्यू असेट. याचा कीवर्ड लक्षात ठेवा, न्यू असेट अँड प्रोडक्शन फॅसिलिटी इन द होस्ट कंट्री. म्हणजे आपण काय करतो, FDI करतो, बट न्यू असेटमध्ये करतो. तेव्हा न्यू असेटमध्ये जर असेल तर त्याला ग्रीनफील्ड असं म्हणायचं, लक्षात ठेवा, ग्रीनफील्ड. आणि जर एक्झिस्टन्स गोष्टीमध्ये तुम्ही इंट्रोड्यूस करत असाल तर त्याला ब्राऊन म्हणायचं, ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंट. ह्या दोनवरती काय आहे तर ह्या क्वेश्चन जास्त विचारलेले आहेत. मर्जर ॲक्विजिशन इट्स अ कॉमन कॉन्सेप्ट, स्ट्रॅटेजिक अलायन्स कॉमन कॉन्सेप्ट. ओके, ते बाकीचे दोन थोडेसे अकाउंटमधले इकडे पेस्ट झालेले आहेत. पुढे जाऊया. March 23. A producer when supply particular goods and commodity to specific distributor and guarantees not to the supply other distributor in a given region in terms as एक्सक्लुझिव्ह डिलिंग. याला एक्सक्लुझिव्ह डिलिंग असं म्हणतो, कारण आपण एक स्पेसिफिक कंट्रीमध्येच काय करतोय तर सप्लाय करतोय. रिफ्युजल डील्स, टायर्ड सेलिंग, रिस्ट्रेंट सेलिंग असं काही नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, under the provision of section dash dash in the Banking Regulation Act, the SLR is applicable to the Schedule 42. आता हा बँकमधला इकडे आलेला आहे क्वेश्चन थोडा. पुढे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲप्लिकेबल इन द इंटरस्टेट सेल्स इंटिग्रेटेड GST आहे. आता हा बघा क्वेश्चन नंबर 5. हे थोडेसे मिक्स झालेले क्वेश्चन होते 2023 मधले, सिक्वेन्स वाईज नव्हते, त्यामुळे ते सेम तसेच कॉपी पेस्ट झालेले आहेत. अंडर द कॉन्स्टिट्यूशन फायनान्स कमिशन इट इज टू बी कॉन्स्टिट्यूटेड एव्हरी 5th इयर. आपल्याला माहिती आहे की कमिशन काय होतं तर प्रत्येक 5 वर्षांनी चेंज होतं. इट कॅन बी कॉन्स्टिट्यूटेड व्हेन द प्रेसिडेंट कन्सिडर नेसेसरी. महत्त्वाचं आहे, दॅट्स वाय बोथ आर करेक्ट. आता इथे मगाशी ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की थेरी, आणि ती थेरी कोणी इंट्रोड्यूस केली याच्यावरती 100% क्वेश्चन असणार आहेत. सो जसं मगाशी मी सांगितलं की मर्चंटाईज थेरी कोणी इंट्रोड्यूस केलेली आहे तर
मेंटेन फेवरेबल बॅलन्स ऑफ पेमेंटवरती काय केलेले आहे, त्या थेरीने फोकस केलेला आहे. ॲब्सल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेजेस कोणी दिलेली आहे, ॲडम स्मिथने दिलेली आहे. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह कॉस्ट कोणी दिलेली आहे, डेव्हिड रिकार्डोने दिलेली आहे. आणि फॅक्टर्स एंडोर्समेंट थेरी कोणी दिलेली आहे, तर हिक्स्चर औली याने दिलेली आहे, टू फॅक्टर्स एंडोर्समेंट थेरी. नेक्स्ट, विच थेरी postulate that countries will export those goods that make intensive use of factors that are locally abounded, which the import goods that make use the factors that locally scarce. म्हणजे ही जी टू फॅक्टर्स थेरी आहे, ज्याच्यामध्ये स्केअर रिसोर्सेसबद्दल बोललं जातं आणि लोकली अबाउंडेड फॅक्टर्सबद्दल बोललं जातं, त्याला हिक्स्चर रावली थेरी असं म्हटलेलं आहे. तर ह्या प्रत्येक थेरीचं थोडं थोडं मिनिंग लक्षात ठेवा. तर प्रोडक्ट लाईफ सायकलमध्ये काय आहे, जिथे जिथे इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी आणि डिक्लाइन ह्या अशा 4 स्टेजेस आहेत. आणि त्या 4 स्टेजेसमध्ये कशा पद्धतीने आपण काय करतो, तर डिसिजन घेतो, कुठे प्रोडक्ट सेल करतो, ती रेमंड यांनी थेरी इंट्रोड्यूस केलेली आहे. इक्चरावली सांगितलं आता, जिथे टू फॅक्टर थेरी असणार आहे. कंपॅरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेजेस डेव्हिड रिकार्डोने दिलेली आहे. आणि ॲब्सल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेजेस ॲडम स्मिथने दिलेली आहे. ॲडम स्मिथ काय सांगतात इथे, जिथे तुम्हाला जर तुम्ही 2 वस्तूचं प्रोडक्शन घेत असाल, तर ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हान्टेजेस जास्त आहे किंवा जिथे चिपर प्राईसमध्ये एखादा तुम्ही प्रोडक्ट तयार करू शकता, ते प्रोडक्ट तुम्ही जास्त तयार करा आणि ते एक्सपोर्ट करा, याला ॲब्सल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेजेस असं म्हटलेलं आहे. कंपॅरेटिव्ह कॉस्ट ऑलमोस्ट सेमच आहे. आता इथे सुद्धा 2 फॅक्टर्स आणि 2 कंट्री आणि 1 फॅक्टर्स ऑफ प्रोडक्शनचं कंपॅरिझन केलेलं आहे डेव्हिड रिकार्डो यांनी. पुढे जाऊया. अगेन हा क्वेश्चनसुद्धा रिपीट होतो असं सांगितलेलं आहे. टाईप्स ऑफ डिसइक्विलिब्रियम, बॅलन्स ऑफ पेमेंटशी रिलेटेड आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप्स ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट डिसइक्विलिब्रियम. सायक्लिकल डिसइक्विलिब्रियम आहे, सेक्युलर आहे, स्ट्रक्चरल आहे, बट डिमोग्राफिकल असं काही टाईप्स नाही आहे डिसइक्विलिब्रियमचा. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग कंट्रीज वॉज नॉट अ मेंबर ऑफ सार्क. ओके, सार्कची मेंबर कंट्री कोणती नाही आहे. सार्क आता इथे लक्षात ठेवा 1985ला इंट्रोड्यूस झाला होता, ज्याच्यामध्ये 7 कंट्रीज होत्या आणि 2007मध्ये अफगाणिस्तान काय झालेलं आहे, तर त्यांचा मेंबर कंट्री झालेला आहे. पाकिस्तान आहे, मालदीव आहे. अफगाणिस्तान 2007ला मेंबर झालेला आहे. आपल्याला 1985चं विचारलेलं आहे, दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी इज अ राईट आन्सर. ओके, त्याच्यामध्ये बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान, इंडिया, ओके, भूतान, त्याच्यानंतर श्रीलंका, हे सगळे 7-8 देश काय आहेत, तर मेंबर कंट्रीज आहेत. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फॉर्म ऑफ नॉन टॅरिफ बॅरियर. नॉन टॅरिफ बॅरियर काय आहे, नॉन टॅरिफ बॅरियर, नॉट विचारलेलं आहे. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॉर्म ऑफ नॉन टॅरिफ बॅरियर. आता हे टाईप्स आहेत बॅरियरचे, बॅरियर, नॉन टॅरिफ. कोटाज लायसनिंग आहे, बट बार्गेनिंग अशी काही सिस्टीम नाही आहे, व्हॉलंटरी एक्सपोर्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF. ओके, IMFचं फंक्शन कोणतं नाही आहे हे विचारलेलं आहे. IMF प्रोव्हाइड टेक्निकल ॲडव्हाइस टू द मेंबर रिगार्डिंग मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी. आता हे IMF काय बरं करतं, तर जे बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये काय म्हणतो आपण त्याला, बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये जर तुमचे डिसइक्विलिब्रियम आलं, तर त्याच्यासाठी कंट्रींना हेल्प करण्याचं काम करतं. ओके, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड मध्येच म्हणून सांगितलेलं आहे. पहिलं आहे ज्याचं फंक्शन आहे, IMF प्रोव्हाइड टेक्निकल ॲडव्हाइस टू इट्स मेंबर रिगार्डिंग द मॉनिटरी अँड फिस्कल पॉलिसी. तुमच्या कशा असाव्यात कंट्रीच्या, याच्यासाठी तुम्हाला ॲडव्हाइस करेल. सेकंड आहे, IMF प्रोव्हाइड शॉर्ट टर्म फिनान्शियल असिस्टन्स टू द मेंबर्स टू सॉल्व द बॅलन्स ऑफ पेमेंट प्रॉब्लेम. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग गाईज. लक्षात ठेवा की बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, म्हणजेच तुम्ही काय झालेलं आहे, डिफिशियन्सी झालेली आहे, तुमचा एक्सपोर्ट काय आहे, तर कमी आहे आणि इम्पोर्ट जास्त होतोय, तेव्हा डिफिशियन्सी होत असते. तर अशावेळी तुम्हाला शॉर्ट टर्म फायनान्स प्रोव्हाइड करण्याचं काम इंटरनॅशनल मॉनिटरी फंड करत असतं. थर्ड आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड फंक्शन इज द रिझर्व्हर्स ऑफ द करन्सी ऑफ द मेंबर कंट्रीज अँड अनेबल टू मेंबर्स टू द बोरो द अदर करन्सी. ओके, आता जसं आपण सांगितलं की मेंबर्स कंट्रींना हेल्प करणं हा त्यांचा काय आहे, तर मेन उद्देश आहे. आणि कोणता फंक्शन नाही आहे, टू प्रमोट प्रायव्हेट फॉरेन इन्व्हेस्टमेंटला प्रमोट करणं हा उद्देश आहे का IMFचा, नाही आहे, हे लक्षात ठेवा. बाय मीन्स द गॅरंटी ऑर पार्टिसिपेशन इन द लोन अँड अदर इन्व्हेस्टमेंट मेड बाय द प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स, तर हा उद्देश नसेल. लक्षात आले क्वेश्चन. चला पुढे जाऊया सप्टेंबर 2021 कडे.
First question, a feeling of confusion, insecurity, and anxiety caused by the stagnance of the new environmental in terms as cultural slack, cultural conformity, cultural transmission, cultural smoke. ओके, आता हा आहे ना कल्चरल कन्फॉर्मिटी, याच्यावरती म्हणजे ऑप्शनवरून सुद्धा क्वेश्चन तयार झालेले आहेत आणि नंतरच्या एक्झाममध्ये. त्यामुळे ऑप्शनचं अनालिसिस करणं फार महत्त्वाचं आहे. आणि हा थेरीचा क्वेश्चन तर ॲज इट इज प्रत्येक वर्षी तुम्हाला बघायला मिळतो. नाप्ताचं क्वेश्चन ॲज इट इज तुम्हाला बघायला मिळणार आहे. टाईप्स ऑफ डिसइक्विलिब्रियमचा क्वेश्चन बघायला मिळणारच आहे. त्यामुळे हे काही महत्त्वाचे टॉपिक आहे ते लिहून ठेवा आणि त्याचा अभ्यास करणं डिटेल महत्त्वाचं आहे. थेरी ऑफ ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेजेस ॲडम स्मिथ यांनी दिलेली आहे. इंडियन फॉरेन ट्रेड पॉलिसीला आपण काय म्हणतो, एक्झिम पॉलिसी असं म्हटलेलं आहे. फर्म दॅट ऑपरेट इंटरनॅशनल आर एबल टू, ऑल दी अबव याचा राईट आन्सर आहे. अर्न टू ग्रेटर रिटर्न फ्रॉम देअर स्किल अँड कोर कॉम्पिटन्सी, रिअलाइज लोकेशन इकॉनॉमिक वेअर दे अँड परफॉर्म मोस्ट इफिशियन्सी, रिअलाइज एक्सपिरियन्स कर्व इकॉनॉमिक विच रिड्यूस कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ओके, दॅट्स वाय ऑल दी अबव राईट आन्सर असेल. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कंपोनंट्स ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. अगेन हा रिपीट झाला. इथे करंट अकाउंट आहे, कॅपिटल अकाउंट आहे, ऑफिशियल सेटलमेंट अकाउंट आहे, बट सोशल अकाउंट असे काही सिस्टीम नसते. अगेन नाफ्ताची मेंबर कंट्री कोणती नाही आहे हे विचारलेलं आहे. आपल्याला माहिती आहे कॅनडा आहे, मेक्सिको आहे आणि US आहे, जापान नाही आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिटर्मिनंट ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंट. ओके, नॉट अ डिटर्मिनंट ऑफ फॉरेन इन्व्हेस्टमेंटसाठी महत्त्वाचं काही नाही. पॉलिटिकल स्टॅबिलिटी महत्त्वाची आहे, लिगल अँड रेग्युलेटरी फ्रेमवर्क महत्त्वाचं आहे, साईज ऑफ मार्केट महत्त्वाचं आहे, बट क्वालिटी एज्युकेशन डझंट मॅटर विच इज डिरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन फॉरेन इन्व्हेस्टमेंट. आशियन विजन 2020, ओके 2020 वॉज ॲडॉप्टेड. एशियन कधी इंट्रोड्यूस झालेला आहे तर 1997ला इंट्रोड्यूस झालेला आहे. ओके, नेक्स्ट एशियन कंप्लीट झालं. पुढे बघा क्वेश्चन नंबर 9. ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट डझंट इन्क्लूड, कशामध्ये इन्क्लूड नाही आहेत. आता प्रॉपर्टी ॲक्ट माहिती आपल्याला, कॉपीराईट, ट्रेडमार्क, इंडस्ट्रियल डिझाईन याच्यामध्ये इन्क्लूड आहे, पण नाही आहे लेबर लॉमध्ये इन्क्लूड नाही आहे तो. ठीक आहे, तो त्याचा वेगळा पार्ट आहे, फॅक्टरी ॲक्टच्या अंडर येईल लेबर लॉ वगैरे. नेक्स्ट, डॅश इज अ डायरेक्टर जनरल ऑफ द वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आता हे WTO वरती पण क्वेश्चन आहेत. ओके, ऑप्शन नंबर C याचा राईट आन्सर असणार आहे. युनो फेडरिक डायरेक्टर विचारलेले आहेत. नेक्स्ट चला, नेक्स्ट इयर जून 2020. Systematic assessment of the activity on some meaningful defined domain of the company activities that have social impact is. आता याला एन्व्हायरमेंटल ऑडिट, ग्रीन ऑडिट, सोशल ऑडिट काय म्हटलेलं आहे तर सोशल ऑडिट असं म्हटलेलं आहे. क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आर्ग्युमेंट इन अ फेवर ऑफ फ्री ट्रेड. ओके, नॉट अन आर्ग्युमेंट, फ्री ट्रेड. इकॉनॉमिक युटिलायझेशन ऑफ वर्ल्ड प्रोडक्शन रिसोर्सेस, डिव्हिजन ऑफ लेबर ऑफ अन इंटरनॅशनल स्केल, ब्रेक ऑफ द डोमेस्टिक मोनोपॉली, बट कन्झर्वेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज ऑफ द कंट्री. कन्झर्वेशन करतो का हो आपण, नाही. दॅट्स वाय दिस इज नॉट अ फेवर्ड आर्ग्युमेंट आहे. नेक्स्ट, UNCTAD is established by the United National General Assembly in. ओके, UNCTAD कधी इंट्रोड्यूस झालेला आहे, त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे असं विचारलेलं आहे. तर 1964ला इंट्रोड्यूस झालेला आहे आणि त्याचं हेडक्वार्टर जिनेवामध्ये आहे. नेक्स्ट, द इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, इट इज वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक पब्लिश इन जानेवारी 2019 हॅज प्रोजेक्टेड वर्ल्ड आउटपुट ऑफ ग्रो ॲज डॅश डॅश पर्सेंटेज. सो 3.5% आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. किती आउटलुक देतो. अगेन नाफ्ता साप्तावरती क्वेश्चन आहे. मॅक्सिको इज द मेंबर ऑफ नाफ्ता. येस, सो फर्स्ट इज अ राईट. नाफ्ता कधी इंट्रोड्यूस झालेला आहे तर 1 जानेवारी 1994ला इंट्रोड्यूस झालेला आहे. दॅट्स वाय बोथ स्टेटमेंट आर ट्रू. नेक्स्ट, बॅलन्स ऑफ ट्रेड रेकॉर्ड एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ ओनली विजिबल गुड्स. राईट, इट कंपेराइज द बॅलन्स ऑफ ट्रेड. ओके, बोथ आर करेक्ट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग which of these is not an objective of protectionist trade strategy. Option number A, protection domestic industry, protecting indigenous research and development, protecting right of national, and conservation of the foreign exchange reserve.
थोडासा मॉडिफाय करून विचारलेला आहे क्वेश्चन अगेन सेम. सो याचा राईट आन्सर असणार आहे प्रोटेक्टिंग राईट ऑफ नॅशनल्स. ओके. देन आता इथे क्वेश्चन नंबर 8मध्ये काय विचारलेलं आहे, गॅट आहे, ब्रिटन वूड कॉन्फरन्स आहे, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे आणि युरोपियन कम्युनिटी आहे. कधी इंट्रोड्यूस झाल्या हे सांगायचं. तर गॅट कधी इंट्रोड्यूस झालेला आहे, 1947. ओके. गॅटचं ऑप्शन नंबर ए 1947. ब्रिटन वूड कॉन्फरन्स कधी झाली होती, 1944ला झाली होती. सो ऑप्शन नंबर सी 1944. लक्षात ठेवा, सुरुवातीला इंटरनॅशनल ब्रिटन वूड कॉन्फरन्स झाली होती 1944ला. त्याच्यानंतर IMF, ओके, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड कधी इंट्रोड्यूस झालेला आहे, तर 1945ला IMF इंट्रोड्यूस झालेला आहे. आणि युरोपियन युनियन कधी इंट्रोड्यूस झालेले आहेत, तर 1957ला इंट्रोड्यूस झालेले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड अंडर द फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमधली मेथड कोणती नाही आहे, होल ओन सबसिडरी आहे, जॉईंट व्हेंचर आहे, ॲक्विजिशन आहे. बट ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट ही FDIची तर काही मेथड नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. ॲज पर द रिसेंट FDI पॉलिसी 100% इन्व्हेस्टमेंट थ्रू द ॲटोमॅटिक रूट इज नॉट अलाव इन. 100% तुम्ही कशामध्ये FDI करू शकत नाही आहे, तर पेट्रोलियम अँड रिफायनिंग बाय द UPS याच्यामध्ये करू शकत नाही. नेक्स्ट, जून 2019. डॅश डॅश इज द मेकॅनिझम ऑफ रिड्यूस द प्राइस रिस्क इनहरंट इन ओपन पोझिशन. ओके. याच्यामध्ये मग टाईप्स आहेत, स्वॅप, हेजिंग, ओके, स्पेक्युलेटर हे पण आहे. तर याच्यामध्ये ज्याला रिस्क काय आहे तर कमी करतो, रिस्क रिडक्शनला कोण महत्त्व देतं, तर हेजर देतात. ओके. हेजिंग याचं राईट आन्सर असणार आहे. द थेरी ऑफ मर्चंटालिझम इज बेस्ड ऑन. मर्चंटालिझम थेरी कशावरती बेस्ड आहे, तर गोल्डवरती आहे. तर मर्चंटालिझम थेरी काय सांगते, तर तुम्ही जास्तीत जास्त काय करा, गोल्ड एक्सपोर्ट, म्हणजे एक्सपोर्ट जास्त जर केलात तर तुम्ही गोल्ड, त्याचं रिलेशन असं दाखवलेलं आहे, म्हणजे गोल्ड एक्सपोर्ट करा वगैरे वगैरे अशा टाईपचे मर्चंटाईल थेरी आहे. मर्चंटाईल कंपॅरेटिव्ह कॉस्ट ॲडव्हान्टेजेस. ओके. देन 2 फॅक्टर्स थेरी. बट मर्चंटाईल थेरी गोल्डशी रिलेटेड आहे, हे लक्षात ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ डिमेरिट्स ऑफ MNC. MNCचं कोणतं डिमेरिट्स नाही आहे हे विचारलेलं आहे. MNC मे डिस्ट्रॉयड कॉम्पिटिशन अँड ॲक्वायर मोनोपॉली पॉवर. ओके. देन MNC रिवॉर्ड ग्रोथ ऑफ द एम्प्लॉयमेंट, राईट, ग्रोथ मिळते. MNCs प्रोव्हाइड द मीन्स ऑफ द इंटिग्रेशन नॅशनल इकॉनॉमी थ्रू द ट्रान्सफर प्राइसिंग. MNC अवॉइड टॅक्स इन द होम कंट्री. ओके. तर MNCचं कोणतं डिमेरिट्स नाही आहे, त्यामुळे ह्यातले हे सगळे बाकीचे डिमेरिट्स आहे. बट हा काय आहे, तर ॲडव्हान्टेजेस आहे. दॅट्स वाय ऑप्शन नंबर सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, बॅलन्स ऑफ ट्रेड. बॅलन्स ऑफ ट्रेड, बॅलन्स ऑफ एक्सपोर्ट अँड इम्पोर्ट ऑफ डॅश डॅश ट्रेड ऑफ द कंट्री. इनविजिबल, मर्चंटाईल, इंडस्ट्रीयल्स, ॲग्रिकल्चरल. तर आपण कशाचा इम्पोर्ट एक्सपोर्ट करतो, मर्चंटाईल गुड्सचा करतो. ओके. दॅट्स वाय बी ऑप्शन राईट आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॉर्म ऑफ द काउंटर ट्रेड. काउंटर ट्रेड काय नाही आहे हे विचारलेलं आहे. बायबॅक, कॉम्पन्सेशन डील्स, काउंटर परचेस, परचेस ऑन क्रेडिट. ओके. आता हे बहुतेक हा अकाउंटमधला क्वेश्चन इकडे झालेला आहे. ऑप्शन नंबर डी याचा राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट इयर 2018. नाही, हे कितीचे झाले, कोणते राहिले, हां, जून 2019चे अजून बाकी आहेत थोडेसे. युजली बॅलन्स ऑफ पेमेंट हे एका वर्षाचं असतं. लक्षात ठेवा, एका वर्षाचं आपण काय करतो, तर रेकॉर्ड ठेवत असतो बॅलन्स ऑफ पेमेंट. नेक्स्ट, साऊथ एशियन असोसिएशन ऑफ रिजनल कॉपरेशन सार्क वॉज इस्टॅब्लिश 1985. सो किती महत्त्वाचं आहे बघा, PYQ. सार्कवरती आधीही क्वेश्चन विचारला होता, मेंबर्स कंट्री कोणत्या नाही आहेत, आणि इथे सार्कचं ऑलरेडी इयर दिलेलं आहे. आणि त्याचं काय विचारलेलं आहे, तर हेडक्वार्टर किंवा कुठे हे आहे, ऑफिस आहे रिजनल कॉपरेशन, तर ढाकामध्ये आहे, ढाका काठमांडू. ओके. तर वेगवेगळे दिलेले आहेत, ढाका काठमांडू काहीतरी आहे, चेक करा एकदा. अगेन हा डिसइक्विलिब्रियम तर करूनच ठेवा परफेक्ट, कारण हा क्वेश्चन पण फार रिपीट झालेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ इकॉनॉमिक फॅक्टर ऑफ द केस ऑफ डिसइक्विलिब्रियम इन द बॅलन्स ऑफ पेमेंट. सोशल डिसइक्विलिब्रियम असं काही नाही आहे, डेव्हलपमेंट आहे, स्ट्रक्चरल आहे, सायक्लिकल आहे. द की फॅक्टर ऑफ अट्रॅक्टिंग FDI. FDIला अट्रॅक्ट करण्यासाठी कोणकोणते फॅक्टर आहेत, इंटरेस्ट रेट एक्झिस्टिंग फॉर द कंट्री, एंट्री एक्झिट पॉलिसी महत्त्वाच्या आहेत, पर्चेसिंग पॉवर महत्त्वाची आहे. दॅट्स वाय ऑल दी अबव राईट आन्सर असेल. आता हे लक्षात ठेवा,
Which of the following is not the type of tariff reduction mechanism under the agreement of agricultural. तर याच्यामध्ये अंबर बॉक्स, ब्ल्यू बॉक्स, ग्रीन बॉक्स असे आहेत. हे 3 बॉक्सेस आहेत. पर्पल कलरचा बॉक्स असं काही नाहीये. ओके. ग्रीन बॉक्स म्हणजे तुम्ही सबसिडी कितीपर्यंत देऊ शकता. ब्ल्यू बॉक्स आहे, अंबर बॉक्स आहे, कोणत्याला सबसिडी देऊ शकता, प्रोडक्शन काय आहे याच्याशी रिलेटेड असणार आहे. ब्ल्यू बॉक्स, अंबर बॉक्स आणि ग्रीन बॉक्स. ओके. इथे आपले क्वेश्चन कंप्लीट झालेले आहेत. होप सो तुम्हाला ॲनालिसिस लक्षात आलं असेल. ॲनालिसिसवरून लक्षात ठेवा की आपण कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक आपल्याला आयडेंटिफाय झाले. तर फर्स्ट आहे थेरी. सगळ्या थेरी आपल्याला बघायला लागतील. त्यांचे ऑथर्स कोण आहेत हे आपल्याला बघायला लागणार आहे. त्याचबरोबर टाइप्स ऑफ डिसइक्विलिब्रियम फार महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर आहे बॅलन्स ऑफ पेमेंटवरती तुम्हाला क्वेश्चन बघायला मिळेल. त्याच्यानंतर नाफ्तावरती क्वेश्चन बघायला मिळू शकतो तुम्हाला नेक्स्ट एक्झाममध्ये. त्याचबरोबर ज्या बेसिक मोड ऑफ एंट्रीज आहेत तो एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. रिजनल इकॉनॉमिक इंटिग्रेशन काय आहेत. असे 5 ते 6 टॉपिक फक्त तुम्ही पहिल्या युनिटमध्ये केलात तरी तुमचा पहिले 20 मार्क कुठेही जाणार नाही. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. अशाच पद्धतीने आपण पुढच्या सगळ्या युनिटचं ॲनालिसिस करणार आहोत. थँक्यू.